गोष्ट आता संख्या शिकवायलो, संख्येमध्ये मला विषम संख्या शिकवताना नंतर तुम्हाला मला लक्षात आलं की बरोबर चिन्ह कळत नाही. बरोबर चिन्ह सगळ्या तुम्हाला समजत नव्हतं. समजत का कोणाला? मी काल सांगितलं समजायला, आता समजायला अगोदर तुला अगोदर 5 दिलं तर 5च्या बरोबर काय असते मला सांगता आलं का? नाही सांगता आलं. माहिती नाही असते, पण माहितीला ही कन्सेप्टच माहित नाही. तुम्हाला चिन्हाला काय म्हणतात माहिती आणि कन्सेप्ट नेमका बरोबर चिन्हाचा काय असते माहिती होता का? आता कळालंय का तुम्हाला? जर इथं जर मी दिलं अ च्या बरोबर काय असते सांगा मला, सांगा. अ ची येते बरोबर आहे का? ही तुम्हाला कळाले. ही असते अभ्यास. मला कळालं की तुम्हाला बरोबर चिन्ह येत आहे, बरोबर चिन्ह. आता ह्याच्यातून तुम्हाला स्थानिक किंमत अजून पण पूर्ण माहित नाही, पण स्थानिक किंमत आता थोडी तरी कळाली काय असते. आता स्थानिक किंमतचं मी डिटेल्स गेलं. एकक दशक त्यांच्या जागा जी असतात ना, हा सांग. एकक दशक, हा पुढे शतक, हजार, दशहजार, हा लक्ष, हा. लक्ष, कोटी, दस कोटी, तर ह्याच्यामध्ये स्पेशल एक वेगवेगळ्या गोष्टी असतात. काय हा ह्याच्यामध्ये स्थानिक किमतीमध्ये आता तुम्हाला ह्या का आता संख्यामध्ये विषम संख्या कळाल्यात का? उदाहरण सांगा विषम संख्येचे मला फटफट. तू सांग ना संख्या एखादी. विषम संख्या सांग पण. 3507, 3507. हा तू सांग. तू सांग फटकन, सांग फटकन आठवा. 5900, 5900 विषम संख्या येते का? विषम संख्या काय असते? 5999, विषम संख्या कळाला. हा 999. काय सांगितलं होतं विषम संख्या तुम्हाला? हा सांग सांग. बारक्या सांगा, मोठ्या नाही. हा 1 3 5 7 9, 1 3 5 7 9 बरोबर. ठीक आहे. तर ही अंक जे आहेत ना एकक स्थानी असाय पाहिजे. तर एकक स्थान तुम्हालाच कळत नव्हतं अगोदर काय. आता कळायले का? स्थान म्हणजे काय असते म्हणजे का? जागा. स्थानला मराठीत काय म्हणतात? बरोबर आहे का? स्थान म्हणजे जागा. हे ज्याची त्याची वेगवेगळी जागा आहे. ह्याची जागा वेगळी, ह्याची जागा वेगळी, ह्याची जागा वेगळी, ह्याची जागा वेगळी, ह्याची वेगळी. बरोबर आहे? तुम्हाला कॅल्क्युलेटर सांगितलंय मी 1000 पर्यंत सांगितलंय. बरोबर आहे का? तर मी आता ह्याच्यामध्ये सविस्तर स्थानिक किमतीमध्ये माहितीये का, प्लेस व्हॅल्यू, मला इंग्लिश मध्ये प्लेस व्हॅल्यू म्हणतात स्थानिक किमतीला, आणि फेस व्हॅल्यू म्हणजे दिसणारी असते. आता बघा मी आहे तर माझा तुम्हाला चेहरा दिसायला, पण माझ्या मनात काय चाललंय दिसायले का? मग त्याची फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू ही वेगळे असतात. हे तुम्हाला मी सांगतो, हा व्यवस्थित समजून सांगतो.